हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मस्त असाल आणि मजेतच राहा। तर इथे मी हे बेड आवरत आहे कारण बिट्टू जे आहे ती आमची लेट उठते। थोडंफार किचनमधलं आवरलं मी आणि ती उठून तिथे जरा हॉलमध्ये गेली, तर मी इथे आवरायला आली। तशी ती मला त्रास देतच आहे मध्ये मध्ये, कारण की घरी आज कोणीच नाही, ती आणि मीच आहे। तर म्हटलं ती जरा तिकडे गुंतली तर मी लगेच माझं हे जे काम आहे बेड आवरायचं, बेडशीट चेंज करायचं ते करून घेते, नाहीतर मग बाई आमची काहीच करू देत नाही। बिस्किट खाते हळू 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 जा हॉलमध्ये टीव्ही बघ टीव्ही। अरे टाकू दे ना, टाकू दे मी सर बाजूला। मी तिचं नाव घेतलं आणि ती इथे प्रगट झाली, कारण की तिला माझ्याशिवाय अजिबात करमत नाही। मी जर हॉलमध्ये किचनमध्ये दिसली नाही तर लगेच बेडरूम मध्ये मम्मी मम्मी करते। तुझी आहे नाही माझी आहे। तर आजचा आहे शुक्रवार आणि शुक्रवार आमच्या सासूबाईला जाऊन झालेत 15 दिवस, पण ते अजून आलेलं नाही आहे। इथे टी व्ही लावून दिली होती बिट्टूला, बिट्टू जरा बघत होती, पण तरी लगेच 2 मिनिटात तिथे आली, कारण घरी कोणी नाही असल्यामुळे तिला अजिबात करमत नाही, तिला मम्मीच पाहिजे। आणि सुमसाम सुमसाम आहे माझं घर, कारण घरी कोणीच नाही हिच्या आणि माझ्या व्यतिरिक्त। सर्व आपल्या कामाला निघून गेलेत। अरू ए मम्मा मी झटकलो ना रे। आणि ही आहे माझ्या पाठी। आता ही उठली आहे, फ्रेश झाली आहे, थोडं बिस्किट खाते, त्यानंतर बिट्टूची अंघोळ। मुझे भी दो ना ना मग खालं बच्चा का नाही खालं काही मागितलं की लगेच द्या, कधी असं म्हणणार नाही की नाही म्हणून पटकन। ये आणि वेड्या बांधलेल्या आवडत नाही, लगेच सोडून टाकणार आणि शिशी स्टाईल मारणार। तर अजूनही माझ्या कॅमेऱ्याची जे हालत आहे ते खूप खराब आहे। जरासं आपण अंधारामध्ये इकडे आलो थोडंसं की भुसट दी का हो गया कुछ नाही हुआ, असं आलो की भुसट दिसायला लागतं। आणि असं म्हणजे थोडं उजेडामध्ये गेलं की थोडं क्लिअर तरी दिसतं, थोडंफार, जास्त नाही। काल आम्ही अकोल्यामध्ये गेलो होतो मोबाईल घेऊन, तर त्यांना मोबाईल दाखवला, तर मी डिस्प्ले बदलायला पण होती तयार, कारण की तो डिस्प्लेवर थोडासा क्रॅच झाला असल्यामुळे। पण ते मला असं बोलले की तुम्ही डिस्प्ले जरी बदलला, कारण की तुमचा सर्व चांगलाच आहे, डिस्प्ले चांगलाच आहे, आणि तेवढ्याशा कॅमेऱ्यासाठी तुम्ही जर कराल तर काही म्हणजे तुम्ही जर डिस्प्ले नवीन पण टाकला तरी तो तुमचा कॅमेरा तसा फुसटच दिसणार, म्हणजे जास्त क्लिअर दिसणार नाही। तर बघा म्हणे तुम्ही विचार करा, मला तर सॉफ्टवेअर बदलू नका, तुम्ही सॉफ्टवेअर वारा। पण सॉफ्टवेअर वारा म्हटलं तर त्याच्यात बरेच फोटो आहेत माझे, म्हटलं जरा जाऊ द्या, आता नवीन विचार करून नवीन मोबाईल घेऊया। आज बिट्टूच्या पप्पाला असं म्हटलं तर बिट्टूच्या पप्पाने कसं केलं, ऐकून न ऐकल्यासारखं केलं नवीन मोबाईलचं। या मोबाईलला पण जरा 3 वर्ष झाली वाटतं। बिट्टू उठली तर हे जे किचन आहे आमचं थोडंफार साफच राहिलं होतं करायचं, कारण मी तिच्यासाठी मगाशी काहीतरी बनवलं होतं, तर ते तसंच पडलेलं होतं, कारण एकदा ती माझ्या जवळ आली की बस मग काहीच करणार नाही। तर ते किचन साफ करते आणि बिट्टूला जे आहे ते मी हॉलमध्ये बसवलेलं आहे, आणि पुढे दाखवते मी तिच्याकडे काय दिलेलं आहे, जेणेकरून ती शांत बसलेली आहे, माझ्याकडे येत नाही आहे। आता आमच्याकडे जरी थोडाफार ऊन तापत असेल तरीही मी गरम पाणी पिते, कारण माझ्या सर्दीचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणून मी इथे कढईच्या गॅसवर ठेवलेली आहे थोडं हलकं कोमट व्हायसाठी पाणी। ते आवरून झालं आणि बिट्टूची अंघोळ घातली। बिट्टूची अंघोळ घातल्यानंतर बिट्टू माझा अर्धा 1 तास कसा पण घालवते माहिती आहे का, काय करते, अंघोळ झाल्यानंतर आपण तिला कपडे घालण्याचा प्रयत्न करतो, पण ती कपडे घालतच नाही, एवढी त्रास देते। ते इकडून तिकडून कपडे जरी घातले त्यानंतर तिच्या 2 वेण्या घालते मी, त्याला पण खूप त्रास देते आणि घालते लगेच काढून टाकते, अशी आहे मुलगी। शेवटी मी आता तिला वैतागली आणि इकडे रूमच्या बाहेर आली, तिथून बघते की ती येत आहे का, ती येत नाही आहे, कारण ती कपडेच घालत नाही। मी हातात घेऊन बसलेली आहे की आत्ता बाहेर येईल नंतर येईल, ती कपडे घालायला तयार नाही। कौन सा डान्स है ये, ह्या कोणत्या स्टेप करत होती ह्या तिलाच माहिती कोणत्या स्टेप आहेत। मी तर शांत होऊन इथे बघत होती, कारण तिने मला खूप वेळ तिथे परेशान केलेलं आहे, म्हणून मी गप्प बसून तिला जे करते ते करू देते। ज्यावेळेस घरी कोणी नसतं त्यावेळेस आमचं हे सत चाललेलं असते, फक्त मम्मी आणि कोणी असलं तर थोडंफार कमी असतं थोडंसं, आणि जर कोणी नसलं तर मग त्यापेक्षाही मम्मी बाहेर गेले की मम्मी माझा इथे खूप वेळ खाल्ल्यानंतर बिट्टूने कपडे घातले,
तिची वेणी घातली. आज तिची एकच वेणी घातली कारण ती खूप रडत होती. म्हटलं ठीक आहे मग तुझी एकच घालते. आणि मग नंतर मी तिच्याकडे करमणुकीसाठी हे दिलं, एक पेन दिला आणि एक वही दिली. ती त्याच्यामध्ये खूप खूप लिहिण्यामध्ये एवढी बिझी होती आणि काय लिहित होती हे तिलाच माहिती. ती जशी तिकडे गुंतली तशी मी पटापट इथे किचनमध्ये आली आणि किचनमध्ये माझ्या जेवणाचं, बिट्टूच्या जेवणाचं आहे ते पटापट आवरायला लागली. सकाळपासून तर दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत मी शक्यतोवर किचनमध्येच असते कारण की 2-2 तासानंतर जे आहे माझ्या बिट्टूसाठी जेवण बनवावं लागतं मला. तुमच्या पण घरी छोटे मुलं असतील, छोटे असो किंवा 5 वर्षापर्यंतचे, तर त्यांना ना एकच एक जेवण देऊ नका कारण की ते एकच एक जेवण दिल्याने ते बोर होतात. जसं आपण खिचडी खा आपण कसं बोर होतो ना, तसे ते सुद्धा बोर होतात. तर मी पण माझ्या मुलीला प्रत्येक वेळी जे जेवण देते ते वेगवेगळे जेवण देते. त्यामुळे तिला जेवणाची इच्छा पण होते आणि आवड पण निर्माण होते. कधी पण तिला जेवणाचं मी म्हटलं की चल बिट्टू आपण जेवूया, तर माझी मुलगी धावत पडत माझ्याकडे येते कारण की तिला माहिती आहे की मम्मी जे घेऊन आलेली आहे ते नवीनच काहीतरी बनवलेलं आहे. म्हणून तर तुम्हाला पण मी तेच सांगते, असं नवीन ट्राय करा जेणेकरून मुलांची पण खूप खायची इच्छा होईल. खूप वेळची बिट्टू शांत होती तर तिला बघायला आली होती. तर इथे बघा तिने वेणी सोडली आहे तरी ती इथे बिझीच आहे अजून. म्हटलं आमच्या छोटूच्या मॅडम अजून तिथे बिझी आहेत, तोपर्यंत माझा किचन ओटा साफ करायचा राहिलेला होता फक्त, तर तो साफ करून घेतला. बैंगन ने लात मारी, रो रहे थे मम्मी ने प्यार किया, हंस रहे थे झालं बेबी बेबी खावा. कोण आहे पानी पीना है तो ऐसा बोलो ना, खुद क्यों ले रही हो. इथे बिट्टूचं दुपारचं जेवण चाललेलं आहे. आता जेवणामध्ये जो आहे तो आलू पराठा आहे आणि तिने 2 तासापूर्वी जे खाल्लं होतं ते वरण भात खाल्लं होतं, तर म्हणून तिला मी आता आलू पराठा बनवला आहे. जेवण झाल्यानंतर मुलांना थोडा आराम पण गरजेचाच असतो. तर इथे बस बिट्टूला मी आता झोपवत आहे. बिट्टूला झोपवता उलटच झालं. ती तर काही झोपली नाही तर मीच झोपली. असं 15 मिनटं माझा डोळा लागला कारण की आपण सकाळपासून उठतो, काम करतो, तर आपलं पण शरीर थकतं. मग मी पण असंच झोपली. मी उठली लगेच. बिट्टू जे आहे तिकडून उठून आल्यानंतर इथे तिचं चाललेलंच आहे. तिने पेन आणि वही घेतली. मशीन पण खूप लेट झाली होती त्यामुळे कपडे पण आज लेटच सोडले. बघू शकता तुम्ही अंधार पडलेला आहे बाहेर, साधारणतः 6च्या जवळपास झालेला आहे टायमिंग. आज बिट्टूने जिद्दच पकडली होती की मी आज अभ्यास म्हणजे अभ्यासच करणार, ते भलेही मला काही ये नाही. आज सकाळी माझी एक्सरसाइज जी आहे ती झाली नाही म्हणून मी आता संध्याकाळचे जे कामात माझे आवरले त्यानंतर इथे एक्सरसाइज करत आहे. अर्धा तास तरी मी करतेच. थोड्या वेळानंतर आर्यन ट्युशनवरून आला आणि माझे भाऊजी पण आले आणि बिट्टू इथे टी व्ही बघते आणि आरू मोबाईलमध्ये बघतोय, जो भाऊजींचा फोन आहे. संध्याकाळ झाली आणि मी परत इथे माझ्या कामाला लागली, जे आता आमचा स्वयंपाक चाललेला आहे संध्याकाळचा. मस्त मी थोडी बोर होत होती म्हणून मी माझेच गाणे म्हणायला लागली, मस्त ताला सुरात गाणे म्हणायला लागली आणि इथे किचनमध्ये स्वयंपाक पण करते. अरे ओय काय आहे, आईस्क्रीमच देते का, हे तुझे आहे, हे माझे आहे, हे माझे आहे, आणि ते मोठी ब्रेड अशी ती माझी आहे. तर 11:30 वाजलेत, अजून बिट्टूची मस्तीच चाललेली आहे. आणि मी पित आहे गरम पाणी, याच्यामध्ये टाकले औषध कारण नाक अजून टप 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 गळतेच, त्यासाठी डॉक्टरने दिलेली होती. तर माझा आजचा दिवस असा गेला. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.